पुस्तक स्त्री पुरुष तुलना भाग 7. कोणी सवतीवर मुली देतात, पण सवतीसारखे स्त्रियास निरंतर काट्याप्रमाणे सळणारे दुसरे शस्त्रच नाही. नवऱ्याने अंमळ एखादीकडे जरा नीट न्याहाळून पाहिले तर बायकोची तळची आग मस्तकास जाते. हा तर नुसत्या पाहण्याचा प्रकार. मग अगदी धडधडीत लग्नाची म्हणा, अगर ठेवलेली म्हणा, बाहेर अगर घरात जर ठेवील तर ते तिला कसे सहन होईल बरे. त्यातून दोघीला समसमान वागविणारे मुळीच सापडणार नाहीत. कारण दागदागिने, वस्त्र प्रावरण वगैरे प्रकारात बरोबरी पाहिजे तितकी ठेवील, पण एकसारखी दोघींवर प्रीती राहील का? कारण प्रीती काही आंबा जाम नाही म्हणून वाटून घेता येईल. प्रीती हे केवळ दुधाप्रमाणे आहे. दूध एकदा नासले म्हणजे जसे त्याचे फिरून दूध होत नाही, तशी ही प्रीती एकदा फाटली म्हणजे ती पुन्हा कधी जुळत नाही. तितक्यातून कोणाचीच काय, नव्या जिनसेवर स्वाभाविक आवड असतेच. फार दूर कशाला, तुमच्यातून कोणा एकाचे बायकोने त्याच्या देखत दुसऱ्या पुरुषाकडे जरा रोखाने पाहिले की त्यांचा काय विस्तवाप्रमाणे संताप होतो. त्याकरिता तिची जनात किती फजिती करिता, तिला मारहाण किती होते, तिजवर जप्ती किती असते. तसे तुम्हाला का नसावे? तुम्हाला नुसते पाहणे सोसत नाही, तर तिचे उरावर ही जिवंत शेगडी तिला सोसेल का? अशा सवतीवर कोणी मुली द्याव्यात का? कोणाला लेकी फार असल्यामुळे आल्यावरास देतो, मग तो कसा का असेना. कोणी धादांत कुलागारास दृष्टीने पाहत असताही तेथेच मुली लोटितो. कोठे नवरा कुरूप, दुर्गुणी, हीनवर व अतिशय जाच, हाणमार, फार जप्ती, खाण्यापिण्याचे हाल अशा अनेक आपेष्टा करणारा असला तरी त्याच्या स्वाधीन कसाबाच्या हाती गायीप्रमाणे कोणी आपल्या मुली करीतात. त्या अपेष्टा इथे लिहिल्या तर एक गाडाभर कागद पुरणार नाही. तेव्हा या अशा कारणामुळे जर स्त्रिया निघून गेल्या तर तो दोष कोणाचा? त्या बापाचा का लेकीचा? आता दागिन्याकरिता फक्त मनाचे खुशी करिता सर्व सुख, त्यातून मुख्य नवरा मनासारखा असूनही एक निंद्य कामास प्रवृत्त होणाऱ्या फारच थोड्या असतील. आता तुम्ही म्हणाल की राजाचे येथे का सुख कमी असते, मग त्यांच्या बायका का हुजरे बिजरे ठेवितात? पण मोठे श्रीमंत व राजे यांचे येथे ते जातीनिशी अतिशय दुर्वर्तन करणारे असून वर्ष 6 महिने त्यांना घरची राणी किंवा बायको हिचे दर्शन होत नसते. त्यामुळे बायकांना किंवा राण्यांना सुख म्हणून अगदी नसते. मग त्यांनी काय करावे? तेथे तर त्या सदा ऐश्वर्यात, सुखात, खाण्यापिण्याविषयी तर पाहणेच नको. मग त्यांनी त्या कुसुम चापास कोणत्या रीतीने आवरून धरावे? आई जेऊ घाली ना, बाप भीक मागू देईना, असे जेव्हा होते तेव्हा मग त्या डुकरीसारखे शेतखान्यातून तोंडे खुपशितात. हा एक प्रकार. पण या दोषास त्यांना कारणभूत ठरणारे तुम्हीच जर एक पत्नी व्रताने वागला तर त्या असे कशा करिता करतील बरे? आता दुसरा प्रकार. सर्व सुख अनुकूल असूनही काही बायका फसतात. पण ते केव्हा? तुम्ही आपले स्तुतिपाठ तिच्या कानात युक्ती प्रयुक्तीने सांगून, हावभाव दाखवून, महाराज सरकार, मी आपला दास, गुलाम, चाकर आहे, एकदा माझ्याकडे प्रेमाने अवलोकन करा, मी आपल्या एका शब्दाचा भुकेला आहे, मी तुम्हाला कंठातील माळेप्रमाणे वागवीन, तुमचे अर्धे वचनात राहीन, पालखीत बसवीन, पायाला मळ लागू देणार नाही, जोडा दातात धरून फिरेन. अशी जेव्हा तिची नित्य पाठ पुरवीत असाल तेव्हा बिचारी ते तुमचे मृगजलाचे बोल खरेच अमृतनिधी आहेत असे समजून टाके ते उडी. येथे तुम्ही आडवाल की एक फसली, तिची दशा पाहून मग दुसऱ्या ते तिचे प्रत्यक्ष हाल वनास पाहत असताही का उड्या टाकीतात? तर तितके मन आवरून धरण्यास ईश्वरच जवळ असला पाहिजे. कारण संगतीचा जोर फार असतो. जे आपणास ध्यानाचे सागर असे म्हणवितात ते नाही का नित्य कोणत्याही प्रकारचे साहस करण्यास धजत?
एकाने केले तर दुसरे मुळी न करते तर आज लक्षावधी प्राण्यांचे उपजीवन दरबारी संबंधाने झालेच नसते. अरे तुम्ही काय महाठक, तुम्ही विजेला देखील सोडले नाही. तेथे यह कश्चित बायकांची काय रे कथा. टाळी दोहो हातांनी वाजते खरी, पण त्यातून उजवे हाताचा जोर जास्तच असतो. कित्येक श्रीमंत गृहस्थ आपल्या लाडक्या लेकीचे फक्त लाडाकरिता व आवडीकरिता एखादे गरीबाचे मुलाबरोबर लग्न करून ते जोडपे जवळच बाळगितात. पुढे जोपर्यंत ती उभयता अज्ञान व असमंजस असतात तोपर्यंत बरेच चालते. एकदा जरा चांगले समजू लागले म्हणजे ही बया श्रीमंताची, सदा आयशा मारात वागलेली, चतुर, हुशार, नि बाबा म्हणजे जन्मकरंट्याचे. ऐश आराम, चतुरता, हुशारी यांच्या बापाला ठाऊक नव्हती. ती यांना काही पूर्वपुण्याईने मिळाली असते. पण त्या ऐश्वर्यासारखी वागणूक यांना कुठून येणार. हे जन्मदरिद्री ताकाबरोबर शेवया खाणार, कुलहीन गाढवाला रोज 2 वेळ खरारा करून व 10 शेर दाणा देऊन वर कलाबतू, जीन, कलगी, गेन जोडी घालून जरी सजविले तरी ते खानदान रोडक्या व अगदी शरपंजरी पडलेल्या घोड्यांची बरोबरी करील काय. तेव्हा तिला तो न आवडून ते केवळ केवळ शाल जोडीला रक्ताचे ठिगळ याप्रमाणे होऊन पुढे जे प्रकार होणे ते होतात. ते येथे लिहून दाखविणे नको. रोज जे धिंडवडे होतात ते दृष्टीस पडतातच. तो बापाचा लाड तिला जन्मभर कामी येतो की नाही बरे. तेच पहिल्याने योग्य वर योजून जर देते तर त्यांना उभयतांना आनंदात नांदताना पाहून किती सुख होते बरे. तुम्हाला जशी वाईट, कुरूप, दुर्गुणी, घाणेरी, गावंढळ बायको आवडत नाही तसा बायकोला तरी या मासल्याचा नवरा आवडेल का. जशी तुम्हाला बायको चांगली पाहिजे तसा तिला चांगला नवरा नको का. अरे तुम्ही जेव्हा लहान असून तुमचे आईबाप गरीब अगदी भिकारी असतात तेव्हा त्यांना या दरिद्रावस्थेत मुलाचे लग्नाची मोठी काळजी असते. त्यावेळेस ते कर्ज ऋण काढून कसे तरी तुमचे लग्न करून देतात. त्यावेळेस चांगली सुरेख मुलगी तुमच्या वाट्यास कोठून येती. तेव्हा जरी घुबड असली तरी तुम्हाला तीच अप्सरा वाटते. पुढे जरी विद्या सरस्वती प्रसन्न होऊन मोठा हुद्दा मिळाला म्हणजे मग या पहिल्या बायकोची लाज वाटते. तुम्हाला पैशाचे बळाने बायको म्हणजे काय माल असे वाटते. जर एखादा गडी 4 रुपये दरमहा देऊन स्वयंपाक करण्याकरिता अगर घर सांभाळण्याकरिता ठेवावाच लागतो की नाही. त्याप्रमाणे एकदाच 1000-1200 खर्चून एक सत्तेची बटीकच विकत घेतली असे तुम्हास वाटू लागते. अरे तुमची तुमच्या आवडत्या कुत्र्यावर अगर घोड्यावर जरी प्रीती असेल तितकी प्रीती बायकोवर नसते. बायको म्हणजे काय एक घरचा सोपा, अडगळ. तिला कोण पुसतो, तिची कोण काळजी घेतो. जशी एक घोडी मेली तर तुम्हाला दुसरी घेण्यास वेळ लागत नाही तशी दुसरी बायको करण्यास तुम्हाला आयास पडत नाहीत. एक मेली तर दुसरी तयार. गरीब असला तर तिला काही जपतो पण त्याला ठाऊक असते की ही मेली तर दुसरी मिळणे कठीण. पण श्रीमंताजवळ ते देखील नाही. श्रीमंत तर रोज नवरे होण्याला तयार असतात पण त्यांच्या बायका नेण्याला यमराजाला रोज रिकामपणच नसते. नाही तर तुम्ही रोज दिवसातून 3दा नवरे व्हाल यात संशय नको. असो तेव्हा तिला ही माझी बायको म्हणून म्हणण्यास अगदी जीवावर येते. मग काय आधी कोणी लवकर गोम्या म्हणून देखील हात मारत नव्हते. आता हुद्द्याचे व पैशाचे जोराने आपासाहेब बाबासाहेब झालात. म्हणून त्या वैभवाला साजण्याजोगी स्त्रीही असावी असे वाटून मग त्या लग्नाचे वेळेस तुमचे डोळे पाहावेत. मग त्या लग्नाचे वेळेस तुमचे चाळे पाहावेत. असे बायका करतात का. ती तर विपत्तीत तशीच सुपत्तीत तुमचे आज्ञेत मर्जीप्रमाणे वागतेच की नाही. का हा भिकारी कुरूप म्हणून दुसरा करून जाते. आता इतकी होऊन कोण दोषी बरे, स्त्रिया की पुरुष. 6. शतशः कापट्यांनी व्यापलेले कोण बरे.
अरे कपटात तर पहिला नंबर तुमचा. तुमचे कपट किती वर्णावे, पावलो पावली प्रत्यय येतो. आहारे, काय काय सोंगे घेऊन, अंगावर पिवळे काळे पट्टे ओढून पटाईत वाघच बनता रे. अरे गोसावी, फकीर, हरदास, ब्रह्मचारी, साधू, दुधारी, गिरीपुरी, भारती, नानक, कानफाटे, जोगी, जटाधारी, नंगे बनून सर्व त्याग करून रानोरान अंगास भस्म फासून व डोकीस जटा चढवून हे सर्व जग कपटानेच भेदीत फिरताना. हे कोण? तर रामगीर बुवा. हे कोण? शास्त्री बुवा. हे कोण? गणपत बुवा फलटणकर महासाधू. हे नानकपंथी. काय बुवांची योग्यता, किती सांगावी. फारच योग्य, मोठे निरपेक्ष. बुवा मंत्रदायक आहेत. हे इतके एकाने म्हटले म्हणजे पुरे. मग बुवांचे जो प्रस्थ लांबत चालते तो बुवा नित्य पंचपक्वान्नाचा खुराक खाऊन बोक्यासारखे एकदा ताजे बनतात आणि मग बुवांचे देवदेवतार्चन बखळीत पडून बुवा जितक्या बायका दर्शनाला येतील तितक्यातून ज्या काही निवडक नवयौवना असतील त्यांचे चिंतन करीत हे सुंदरी, हे सुंदरी अशी माळ फेरीत बसतात. मग गेले. शिवहरी नाही नि काही नाही. हा राधारूपी शिवहरी बुवाचे मुखात बसतो. नेत्रात या नूतन केतकीचे सुहास्य मुख व अंतर्यामी दामजीचा निजध्यास लागून बुवा धड वेडे न धड शहाणे होऊन जातात. हे कोण? ब्रह्मचारी. तिकडून काशीकडून आलेत. महाप्रतापी. देवता प्रत्यक्ष हात जोडून उभी आहे असे बुवा. बुवाचे समोर पहावे तो पालखी, मेणा, 10-12 खांदे जोडे, 10-12 खांदे घोडे व घोड्यासारखीच ताजी तुळतुळीत 10-12 शिष्य मंडळी. कोणाचे नाव गंगादास, कोणाचे रामप्रसाद. मग बुवाची तारीफ कशी करावी हे गंगादास यांनी सांगणे नकोच. आमचे बुवा फार साक्षात्कारी आहेत. परवा उजाडगावचे पाटलाला अगदी मूल नव्हते, पण बुवांनी विभूती दिली मात्र झाला त्याला मुलगा. असे हे बुवा मोठे चमत्कारिक आहेत. कोणाचा कसा का रोग, भूतबाधा असेना यांचे दर्शन झाले की पुरे सर्व नाहीसे होते. असे हे प्रत्यक्ष सांभाचा अवतार. असे एकाने सांगितले की मग पुढे वाढवा म्हणून या जगाला सांगणे नको. पराचा कावळा हातोहाती होतो. आता हा इतका बाबांचा डौल वरपांगी झाला, पण बुवाचे अंतर्यामी जर कोणी पाहिल तर तेथे स्त्री व धन यांच्या लोभाने 2 प्रज्वलित जाळ दृष्टीस पडतील. अरे गळ्यात तुळशीची माळ घालून श्री विठ्ठलाचे गुण वर्णित हरदास म्हणजे प्रतिष्ठित भिकारी होऊन फिरताना, काशीला जाताना, पण काशीत जाऊन दाढ्या मिशाचा सत्यानाश करून परत आल्यावर तरी तुमचे मागले गुण जातात का? जशा मिशा स्त्री भागीरथीला अर्पण करिता तसे दुर्गुणाचे पोते भागीरथीत टाकून परतता का? छे, मग तर अंगी जास्ती अभिमान व पापवासना येते. वरून तर काय मोठे साधू बनता, पण अंतर्यामी जी कपटाची मशाल जळते ती कुठे भागीरथीचे पाण्याने विझते का? अरे तुम्ही संन्यास दीक्षा घेताना मग तुम्हाला तर कशाचीच आशा नसावी. भगवी वस्त्रे व हाती दंडक मंडलू घेऊन हे सर्व जग प्राणी मात्र नारायणासारखे मानिता ना. मग जेव्हा गंगा तटाकी सुंदर चिरेबंदी घाटावर स्नान करून शुचिरभूत होऊन अंगास 2-2 शेर विभूत फासून व गोमुखी हातात घेऊन परमात्मा शेषशायी श्री नारायण नामाचा जप करीत बसता, तेव्हा घाटावरचे पहिले पायरीवर पायातील जोडव्याचा आवाज ऐकू आल्याबरोबर तुमची नजर एकदम वरच्या 50-60व्या पायरीवर का जाती? मग त्यावेळेस तर गोमुखी हातातून खाली पडून बुवांची एकच गडबड होऊन नारायण एकदम मुखातून पळ घेतात. मग कशाचा आला नारायण? हीच स्त्रीरूपी नारायण बुवांचे गोमुखीत जाऊन बसते. बाह्य वेश मिरवी भगवा, अंतरी कुमतीचे भग वाहे. हे कोणाला दिसते? दक्षिणेचे पैसे साचवून रांडीकडे जायचे इतकेच करून महाराज संन्यासी.
भाग 7 समाप्त.